आम्हाला सहकार काय समजतो अशी टीका करणाऱ्यांनीच सहकारी साखर कारखाने बंद पाडलेत आणि नंतर तेच कवडीमोल किमतीत विकत घेतल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीवर केली आहे। तर 500 आणि 1000च्या नोटा आधीच बंद झाल्या असत्या तर सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादीची सत्ता आलीच नसती असा हल्लाबोल पंकजा मुंडेंनी केला। राज्यातील 97.5% शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली आहे। देशात कुठल्याही राज्यातल्या शेतकऱ्यांना एवढी एफआरपी मिळालेली नाही। राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू झाला। त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला। आमच्यावर जे लोक आरोप लावतात की यांना सहकार काय समजतो, त्या सर्व लमाम लोकांनी सहकाराचं खाजगीकरण सुरू केलं अशा प्रकारचा तो काळ होता। या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने डबघाईला आणायचे, मग ते विक्रीला काढायचे आणि कवडी मोल किमतीमध्ये ते आपल्या खाजगी कंपनीच्या नावानं विकत घ्यायचे। अशा प्रकारची एक व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती। मला वाटतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तेव्हा 500 आणि 1000च्या नोटांवर बॅन लावलं असतं तर कदाचित सोमेश्वर कारखाना सुद्धा आमच्या ताब्यात आला असता आणि अतिशय मोठ्या मताने तिथे जनतेने आम्हाला तिथे सहकार्य केलं असतं आणि परत त्यांच्या हातात चाव्या दिल्या असत्या। हे सहकारी कारखाने तयार सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये गेले, पण त्या कारखान्याचा त्यांना एक वीट सुद्धा लावता आली नाही। गेल्या 18 वर्षामध्ये झालं नाही ते गेल्या 1 वर्षामध्ये या माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने चेअरमननी करून दाखवले आणि 4 प्रकल्प नवीन इथे केलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।